नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज करतोय आपण हा सुंदरसा एक शेप, ज्याचा उपयोग आपण अनेक प्रकारे करू शकतो. आता पहिल्यांदा आपण हा कसा करायचं ते बघूया. तर याला लागणारं साहित्य जे आहे ते हे 6 mm मोती घेतले ते रेड आणि व्हाईट, आणि थोडेसे हे 4 mm मोती आहेत. बस एवढंच साहित्य लागतं. अगदी थोडक्यात लागणारं साहित्य आहे आणि याचा उपयोग आपण अनेक प्रकारे कसा करू शकतो ते मी पुढील भागात सांगतेच. तर याला सुरुवात करताना काय करायचं, 2 पांढरे मोती आणि 2 रेड मोती असे 4 मोती टाकून एक गाठ पाडून घ्यायची. 4 मोती टाकायचे आणि एक गाठ पाडून घ्यायची, म्हणजे एक चौकोन तयार करून घ्यायचा. तर हा चौकोन गाठ पाडून करून घेऊ आपण आणि मग पुढील कलाकृतीला सुरुवात करूया. अशी पक्की गाठ पाडायची. हा चौकोन आपण करून घेतला. आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी 2 रेड आणि 1 व्हाईट. अगदी सोपं आहे करायला, पटापट होतं. हे 2 चौकोन, हा चौकोन आपण करून घेतला. ठीक आहे. आता या खालच्या पांढऱ्या मोत्यात यायचं, निडल पांढऱ्या मोत्यात घेऊन यायची आणि इथे पुन्हा एक चौकोन करायचा. या ठिकाणी आता आपल्याला 1 व्हाईट आणि 2 रेड असे 3 मोती घालायचे आहेत. अगदी एक एक चौकोन मी करून दाखवणार आहे तुम्हाला, तर तो अगदी लक्षपूर्वक बघा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून काही अडचण जाणार नाही. आता हा खालचा चौकोन झाला. आता या पांढऱ्या मोत्यात आपल्याला निडल घेऊन यायची आहे आणि पांढऱ्या मोत्यात निडल आणल्यानंतर 2 लाल मोती त्या ठिकाणी घालून घ्यायचे आहेत आणि हा चौकोन पूर्ण करायचा आहे. म्हणजे सेंटरला एक पांढरा चौकोन आपला आला पाहिजे. आता याला सुरुवात आपण कुठून केली ते दाखवते मी. या आकृतीची सुरुवात आपण या इथल्या चौकोनापासून केली. इथून असं करत न्यायचं आहे आपल्याला, इथून करत न्यायचं. इथून करत नेलं तर थोडं कठीण जातं, म्हणून आपण हे असं सुरुवात केली आहे. तर आपले 4 चौकोन झाले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी खाली या रेड मोत्यामध्ये निडल घेऊन यायची. या खालच्या रेड मोत्यात आली निडल. आता इथे 1 लाल आणि 2 पांढरे मोती असे 3 मोती घालून घ्यायचे आणि पुन्हा एक चौकोन आपल्याला करून घ्यायचा आहे. 2 पांढरे मोती. पांढरे मोती घालून काय करायचं, निडल पुढे घेऊन जायची आणि ह्या लाल मोत्यात घेऊन यायची. आता आपल्याला या ठिकाणी 1 लाल आणि 1 पांढरा असे 2 मोती घालायचे आहेत. तर ह्या लाल मोत्यात आणायचं. तर लाल मोत्यात आणल्यानंतर 2 पांढरे आणि 1 लाल असे 3 मोती घालायचे. 2 पांढरे आणि 1 रेड, आणि ह्या बाहेरच्या लाल मोत्यावर एक पुन्हा चौकोन आपल्याला करून घ्यायचे. आता आपल्याला या पांढऱ्या मोत्यावर जायचे.
आता या ठिकाणी आपल्याला 2 लाल आणि 1 पांढरा असे 3 मोती घालायचे आहेत. 2 लाल आणि 1 पांढरा. आता आपल्याला या खालच्या पांढऱ्या मोत्या द्यायचा आहे. पांढऱ्या मोत्या झाल्यानंतर या ठिकाणी 1 पांढरा मोती आणि 2 लाल मोती. पुन्हा या पांढऱ्या मोत्यामध्ये कॉर्नरच्या आणि इथे 2 रेड मोती. लाल मोती घातलेत. हा चौकोन आपला पूर्ण झाला. आता पुढे जायचं आपल्याला. आता आपण या पांढऱ्या मोत्यातून येऊ. आता आपल्याला 1 पांढरा आणि लाल असं घालून हा चौकोन पूर्ण करायचा आहे. हा चौकोन पूर्ण झाला की निडल या खालच्या पांढऱ्या मोत्यात घेऊन जायची आणि हा शेवटचा चौकोन आपला या ठिकाणी 2 लाल मोती घालून हा चौकोन आपला पूर्ण होईल. तर हा चौकोन पूर्ण झाला की आपली ही डिझाईन झाली. आता आपल्याला काय करायचं आहे, 4 mm मोती या गॅपमध्ये भरून घ्यायचे आहेत. हा आपली ही डिझाईन पूर्ण झाली. आता आपण काय करणार, या 2 मोत्याच्या खाली शेवटचे जे 2 मोती आहेत त्या खाली तिथून आपण सुरुवात करणार. आता आपण 4 mm मोती घालणार आहोत या गॅपमध्ये. आता तुम्हाला प्रश्न पडले असतील की दुसऱ्या साईजचे मोती वापरले तर चालतील का? तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्की मिळेल. आता या ठिकाणी मी हा 1 मोती घातला 4 mmचा. आता ह्या एक गॅपमध्ये 4 mm जिथे गॅप दिसतात तिथेच मोती भरायचे आहेत फक्त. या ठिकाणी 3 मोती बसतील. 1 2 आणि 3 असे सरळ सरळ मोती या गॅपमध्ये आपल्याला भरायचे आहेत. आणि ह्याचे अनेक उपयोग आपल्याला करता येतील. आत्ता या व्हिडिओमध्ये मी एक उपयोग तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्या पुढील व्हिडिओमध्ये त्याचा दुसरा उपयोग कसा करायचा ते सांगेन. महत्त्वाची गोष्ट ही करता की काही लोकांना त्यांनी सबस्क्राईब केलं पण त्यांना नोटिफिकेशन येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर तुम्ही मैत्रिणींनो सबस्क्राईब केलं असेल पण बेल आयकॉन प्रेस केलं नसल्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येत नाही. तर ज्यांनी सबस्क्राईब केलं आणि बेल आयकॉन दाबलेलं नसेल त्यांनी बेल आयकॉन जरूर प्रेस करा सबस्क्राईब केल्यानंतर, नाही तर मग तुम्हाला नोटिफिकेशन येत नाहीत. तर त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉन प्रेस करावं लागतं. त्याच्या बाजूला बेलसारखा एक शेप असतो त्याला प्रेस करायचा. त्यानंतर जे चॅनलला नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब जरूर करा, कारण ह्या चॅनलला ज्या कलाकृती केल्या जातात त्या कुठल्याही चॅनलवरच्या रिपीट केल्या जात नाहीत याची नोंद घ्या. म्हणून ज्यांना नवीन नवीन गोष्टी करायची आवड असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. आणि कदाचित हे वर्ष संपल्यानंतर 2025 संपल्यानंतर न भूतो न भविष्यती अशा काही कलाकृती मी घेऊन येणार आहे आणि त्या तुमच्या मिस होऊ नये यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. आणि सर्वात पहिले पोहोचण्यासाठी त्या कलाकृतीपर्यंत तुम्हाला बेल आयकॉन प्रेस करावा लागेल. बघा ह्या सगळ्या गॅपमध्ये मी हे मोती भरून घेतले. तर आता ह्या बाजूला 3 मोती झाले, इथला हा चौथा, त्याच्यानंतर ह्या 2 मध्ये 1 बसला आणि इथे 2 बसले. तर असे 3-4 मोती आपण साईडला 5 नंबरचे मोती भरून घेतले. आता याला आपल्याला वेगवेगळ्या
रंगामध्ये, वेगवेगळ्या साईजमध्ये हे सगळं करता येतं. आता हे इथपर्यंत आपलं आलं आहे. आता आपण काय करणार आहे, थोडासा धागा खेचल्यामुळे हे थोडं वाकडं झालं, पण ते होत नाही. मी आतापर्यंत जे केलेत त्यातलं एकही वाकडं झालं नाही. धागा जास्त खेचला गेला तर ते वाकडं होण्याची सुद्धा शक्यता असते. आता बघा, ही निडल आपण काय करणार आहे, हा पांढरा जो मोती आहे या पांढऱ्या मोत्यामध्ये घालून घ्यायची आहे. कारण आपल्याला ह्या चौकोनांमधली गॅप भरायची आहे आणि त्याच्यासाठी एक एक मोती आपण टाकून घेणार आहे. त्याच्यामध्ये सेंटरला एक मोती टाकून घ्यायचा. इथे एक टाकला, त्याच्यानंतर पुढे जायचं, पुढच्या मोत्यातून काढून घ्यायचं. त्यानंतर मधल्या गॅपमधून डायरेक्टली सुई न नेता, कारण तिथून धागा दिसतो, म्हणून आपल्याला थोडंसं बाजूला नेऊन बाजूच्या मोत्यामधून फिरवून आपल्याला ही नीडल न्यायची आहे. आता इथून नेली, आता पुन्हा या पांढऱ्या मोत्यामध्ये आपण आणू. या पांढऱ्या मोत्यामध्ये त्यानंतर पुन्हा इथे एक रेड मोती भरून घ्यायचा. हा 4 mmचाच घेतला आहे पुन्हा मधल्या गॅपमध्ये टाकायला. आणि आपल्याला नीडल आता पुढच्या चौकोनात घेऊन जायची आहे आणि अशा पद्धतीने याला भरून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडून न्यायचं आहे, पुन्हा या मोत्यामधून न्यायचे. इथून निडल घातली का हा 4 mmचा मोती या ठिकाणी आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि पुढच्या मोत्यातून डायरेक्टली निडल काढून घ्यायची. तर अशा पद्धतीने ही आपली डिझाईन तयार होते. इथे आपण एक गाठ पाडून घेऊ किंवा पुढच्या मोत्यातून तुम्ही फिक्स केलं तरी चालतं. अशा पद्धतीने हा शेप आपला तयार झाला. आता आज मी हा जो शेप आहे किंवा हे हार्ट टाईप जे हे केलं आहे आपण, कलाकृती केली, ती कलाकृती मी हेअर पिनसाठी वापरणार आहे. ह्या अशा डिझाईन आपण करून घेतल्या. तर ह्या डिझाईन वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरता येतात. आज जी केली आहे ती ह्या पद्धतीने केली आहे. याला या खालच्या मोत्याला मी लटकन लावून घेतलं आहे. ते लटकन तुम्ही कशाही पद्धतीने लावू शकता. त्याचा विशेष व्हिडिओ दाखवण्याची गरज नाही, कारण त्याला सरळ सरळ ओवायचं आहे. आणि ह्याला मागून आकडा लावण्यासाठी एक 4 मोती ओवून तुम्ही बघू शकता, जवळून दाखवते. ह्या मधल्या मोत्यावरती 4 मोती लावून एक आकडा किंवा सेफ्टी पिन जर लावली तर ही हेअर पिन आपल्याला केसांमध्ये लावता येते. हा एक गोल्डन कलरमध्ये मी एक करून घेतलेली आहे. याच्यामध्ये गोल्डन मोती वापरले आहेत, फरक काहीच नाही आहे. लटकनमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने मोती कोणत्याही पद्धतीने घालू शकता. आणि यालासुद्धा बॅक साईडला पिन लावण्यासाठी, कारण हे मोती छोटे आहेत, त्याच्यामध्ये सेफ्टी पिन अगदी छोटी घालावी लागेल आणि ती सेंटरला जाणार नाही, म्हणून या ठिकाणी असं चौकडा करून घेतला आहे, जेणेकरून त्याच्यातून आकडा किंवा सेफ्टी पिन तुम्हाला घालता येते. आता हे लावल्यानंतर म्हणजे आंबाड्यावर ह्या पद्धतीने दिसेल. आणि वेणीवरती सुद्धा लावलं म्हणजे लांब वेणी असेल तर त्याच्यावर सुद्धा सुंदर दिसते आणि त्याच्यावर या पद्धतीने तुम्ही बघू शकता. आता ह्या शेपचा जो उपयोग आहे, ह्या शेपचा उपयोग आणखी कुठे करता येईल ह्याचा विचार मी केलेला आहे. आणि
तो नवीन उपयोग पुढील व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेन. पुढील व्हिडिओ त्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ नक्की बघायला लागेल. आणि जे नवीन असतील त्यांना चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. तसेच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करावं लागेल, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला मिळायला मदत होईल. तेव्हा पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.